आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस, आमच्या सैनिकांना मारून टाकलंस. मी मारणारा कोण? बाग उद्ध्वस्त करणारा कोण? जी फुलं फुलतात, फळं बनतात, फांदीवरून गळून पडतात. ओ, वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट. ए तुच्छ वानरा, तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे. सुस्वागतम. आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान. सैनिको, पकडून बांधा त्याला. हे कसला दुस्साहस आहे? कोण आहेस तू? तू कोण आहेस? आम्ही इथले रखवालदार आहोत. तुला माहित नाही? ही लंकेचे महाराज रावणाची खास बाग आहे. तुला नाही माहित? मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे. कोणती अयोध्या? कुठले राम? आधी हे सांग, काय तुझं नाव? अरे, हे तर मोठं धीट वानर दिसतंय. पकड याला, पकड. पकड. हे काही साधं सुद्धा वानर दिसत नाही. जाऊ आपण जांबू मायाला जाऊन सांगूया. सीता मातेचा पत्ता तर मिळाला. आता या राक्षसांच्या बुद्धी सामर्थ्याची माहिती मिळेल. माझं येणं सफल झालं. माता तर माझ्या बरोबर येणार नाही, पण श्री राम प्रभूंना जाऊन लंकेचं सारं गुपित सांगून टाकीन. तो बघा, तिथे बसलाय. बघा किती किती विकट आहे तो. किती विराट आहे, बघितलं ना? पकडा, बांधा त्याला.
राम भक्त बजरंग बली सामर्थवान असा शक्ती बुद्धीचा स्त्रोत दाखवी शत्रूस शक्ती सामर्थ्य या वांद्राला जीवानिशी मारून टाका. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले ऐसी करणी केली ऐसी करणी केली उडे राक्षसांची दाणादाण श्री बजरंग बली श्री बजरंग बली श्री बजरंग बली. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले वृक्ष उपटले त्याने वृक्ष उपटले त्याने सुंदर बाग उधळली त्याने मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग बली मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग अरे सांगितलं होतं ना आपल्याला हे साधं वानर नाहीये म्हणून. अरे आता तर फक्त मी आलोय. आता माझे स्वामी श्रीराम येतील. जा जाऊन सावध करा आपल्या राजा रावणाला. जा. राम श्रीराम येणार. कोणी भरवलं कोणी सांगितलं त्या जंगल्याचं नाव तुला. त्याच वानराने महाराज. आपण काय बोलता आहात महानायक जम्बूमाळी? राजकुमार अक्षकुमार अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलंय की त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या. वाटिका उद्ध्वस्त केली? मग आपले पहारेकरी तिथं काय करत होते? आणि मग एवढ्याशा गोष्टीसाठी आपण महाराजांचा वेळ वाया घालवत आहात. आपण स्वतः जाऊन त्यांना शिक्षा का करत नाही? तेच करायला तर गेले होते पण त्या वानरानं उलट यानाच वाटिकेतून पळवून लावलं. महाराज मी तिथे असतो तर माझा मृत्यू निश्चित होता. मी आपल्याला परत परत विनंती करतोय. तो काही साधारण वानर नाही आणि असं वाटतंय की तो कोणत्या तरी गुप्त कार्यासाठी इथे आला आहे. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. जो त्याच्यासमोर जाईल तो त्याला जिवंत सोडणार नाही. त्याला काहीतरी युक्तीने पकडलं पाहिजे महाराज. आपण भेकडासारखं बोलत आहात. एक वानर लंकेत घुसलंय आणि लंकेत आपल्यासारखे महाभाग भीतीनं कापत राजभवनात पळत आलात. धिक्कार धिक्कार असो अशा जीवनावर. पिताश्री आपण मला आज्ञा द्या. मी आता त्या वानराला शेपटीला पकडून आपल्या समोर हजर करतो. जा वत्सा पण त्या वानराला साधारण वानर समजून असावधानता बाळगू नकोस. वानर जातीमध्ये पण मोठे मोठे बलवान योद्धे झाले आहेत आणि रणनीती पण हेच सांगते. शत्रू छोटा असो अथवा मोठा असो पण जेव्हा रणभूमीवर जाल तेव्हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करा. ज्यामुळे पहिल्या हल्ल्यात शत्रू गारद होईल. लक्षात ठेव शत्रूवर दया कधी करू नकोस. जा. जशी आज्ञा. चला.
लंकेचे लोक कसंही असो, पण फळं फुलं खूप स्वादिष्ट असतात. आनंद वाटला, आनंद. खाल्लं पण इतकं की प्रभू श्रीरामांकडे जाईपर्यंत भूक नाही लागणार. किती दिवसांची भूक शांत झाली. वीर अक्षय कुमारांचा विजय असो, 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 वीर अक्षय कुमारांचा विजय असो. विचार केला होता हनुमान, थोडा आराम कर, खाल्लेलं प्यालेलं पचवून आराम कर. पण प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये आराम कुठला? वीर अक्षय कुमारांचा विजय असो, वीर अक्षय कुमारांचा विजय असो, वीर अक्षय कुमारांचा विजय वीर असो, 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 अक्षय कुमारांचा विजय असो, वीर अक्षय कुमारांचा विजय असो. तर हे आहे ते निराळ वानर. जय श्रीराम. तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस, आमच्या सैनिकांना मारून टाकलंस. मी मारणारा कोण? बाग उद्ध्वस्त करणारा कोण? जी फुलं फुलतात, फळं बनतात, फांदीवरून गळून पडतात. ओ, वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट. ए तुच्छ वानरा, तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे. सुस्वागतम. आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान. सैनिको, पकडून बांधा त्याला. पकडा, पकडा. Yeah.